बायकोंचं नातं कसं असावं हा प्रश्न हल्ली बऱ्याच जोडप्यांना पाहून मनात यायला लागलाय. खरं तर नवरा बायको हे एकमेकांचे कॉम्पिटिटर्स नसतातच कधी. ती एक टीम असते आणि त्यांनी टीमसारखंच राहायचं असतं. म्हणजे एक जण कुठे कमी पडत असेल तर दुसऱ्याने त्याला हाताला धरून पुढे घेऊन जायचं असतं. त्याच्या अपयशाला किंवा त्याच्या कमी पडण्याला हिणवायचं नसतं. बऱ्याच वेळी काय होतं की आपण मानसिक आधार बाहेर शोधायला लागतो आणि तिथेच सगळं बिघडतं. म्हणजे खरं तर आपल्या जोडीदारापेक्षा आपला भक्कम मानसिक आधार कोणी असूच शकत नाही, जो आपल्याला समजून घेऊ शकतो, आपल्याला सपोर्ट करू शकतो, कोणत्याही स्ट्रेसमधून आपल्याला बाहेर काढू शकतो. बऱ्याच ठिकाणी जोडीदार एकमेकांना इतकं टॉर्चर करताना दिसतात की त्यांच्याबरोबर असताना ती दुसरी व्यक्ती जास्त त्रासलेली असते. अशा नात्यांना काय म्हणावं तेच कधी कळत नाही, पण अशी नाती वाढतायत असं आजूबाजूला दिसतं. झालंय काय, मटेरियलिस्टिक थिंग्सना इतकं महत्त्व दिलं गेलंय की माणूस कसा आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं आणि माणसाकडे न पाहता इतर गोष्टींना पाहून लग्न केलं जातं. सगळा घोळ इथेच होतो आणि मग नवरा बायकोचं नातं हे एक छान आनंदी खेळीमेळीचं न राहता तिथे सगळ्या कुरबुरी सुरू होतात. जेव्हा कधी आपल्या आजूबाजूला अशी लग्नाळू मुलं असतील त्यांना सल्ला देताना माणूस पहा हा सल्ला आठवणीने द्या. त्यांचं आयुष्य सुधारण्याचा तो सगळ्यात उत्तम मार्ग आहे.